नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास बिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 10 जानेवारी 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? अलीकडेच भारतातील पहिले सरकारी रुग्णालय आधारित असलेलं कृत्रिम बुद्धिमत्ता क्लिनिक कोणत्या राज्यामध्ये या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं आहे किंवा सुरू करण्यात आलेलं आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, यूपी, उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ज्या राज्याच्या अंतर्गत भारतातील पहिलं सरकारी रुग्णालय आधारित AI क्लिनिक या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं आहे, सुरू करण्यात आलेलं आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? कोणत्या राज्य सरकारने उंगल कानवाई सोलुंगर नावाचा प्रोग्राम सुरू केला आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, तमिळनाडू. बरोबर, तर तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ज्या राज्याच्या अंतर्गत उंगल कानवाई सोलुंगल नावाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू केला आहे. पॉइंट लिहून घ्या. राज्यभरातील नागरिकांच्या आकांक्षा एकत्रित करण्यासाठी आणि त्यांचे धोरणात्मक उपक्रम आणि विकास प्रकल्पांमध्ये रूपांतर करण्यासाठी हा प्रोग्राम सुरू केला आहे. थोडक्यात राज्यातील प्रत्येक कुटुंबाच्या आकांक्षा समजून घेणे आणि त्या पूर्ण करणे हे या योजनेच्या मागचं मेन पर्पज आहे, उद्दिष्ट आहे. बरोबर, एम आहे. तर तमिळनाडू या राज्य सरकारने उंगल कानवाई सोलुंगल हा नावाचा प्रोग्राम सुरू केला आहे. तमिळनाडू, ज्या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 झाली. मुख्यमंत्री आहेत MK स्टालिन, राज्यपाल आहेत RN रवी, राजधानी आहे चेन्नई. 4 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान: मन्नर, मरीनची आखात, इंदिरा गांधी, मुदुमलाई आणि मुकुर्ती, आणि 2 महत्त्वाचे धरण: मेत्तूर आणि भवानी सागर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. 2026 मध्ये महिला प्रीमियर लीग, ज्याला आपण बोलतो WPL, बरोबर की नाही, तर वुमन्स प्रीमियर लीगची कितवी आवृत्ती सुरू झालेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, या ठिकाणी 4थ्या क्रमांकाची आवृत्ती या ठिकाणी सुरू झालेली आहे. मग ऑलरेडी ज्या काही 3 आवृत्त्या झाल्यात त्या कधी झाल्या, त्यांचं विजेतेपद कोणी जिंकलं, याच्यावरती देखील आपण एकदा नजर टाकूया. सर्वात पहिल्यांदा 4थी जी काही आवृत्ती आहे ती या ठिकाणी 9 जानेवारी 2026 ते 5 फेब्रुवारी 2026 दरम्यान आहे. एकूण याच्यामध्ये या ठिकाणी सहभागी संघ आहेत 5. एकूण मॅचेस म्हणजे सामने होणार आहेत 22. याच्यामध्ये 5 प्रमुख संघ आहेत. कोणकोणते? मुंबई इंडियन्स, RCB, UP वॉरियर्स, गुजरात टायटन्स, माफ करा गुजरात जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स. याच्यामध्ये तुम्हाला कॅप्टन विचारले जाऊ शकतील जोड्या लावामध्ये. जसं की मुंबई इंडियन्सचे कॅप्टन आहेत हरमनप्रीत कौर, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे आहेत स्मृती मंधाना, UP वॉरियर्सचे आहेत दीप्ती शर्मा, गुजरात जायंट्सचे आहेत ॲशले गार्डनर आणि दिल्ली कॅपिटलचे आहेत जेमिमा रॉड्रिग्ज. ठीक आहे. पहिली आवृत्ती कधी झाली? 2023 मध्ये. त्याचं विजेतेपद कोणी जिंकलं? मुंबई इंडियन्सने. दुसरी आवृत्ती कधी झाली? 2024 मध्ये. त्याचं विजेतेपद RCBने. तिसरी आवृत्ती कधी झाली? 2025 मध्ये. त्याचं विजेतेपद मुंबई इंडियन्सने. आणि 2026 मध्ये 4थी आवृत्ती या ठिकाणी होत आहे. सुरुवातीचे जे काही तिन्ही या ठिकाणी आवृत्त्या आहेत, तिन्हीच्या तिन्ही आवृत्त्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सला या ठिकाणी हरवण्यात आलेलं आहे. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. बरोबर, मागच्या सगळ्या IPLचं देखील या ठिकाणी वर्णन आपण आपल्या इयरबुकमध्ये केलेलं आहे. आपली इयरबुक ही जी काही PDF आहे, टोटल 125 पानांची PDF आहे. ही PDF फक्त तुम्हाला घ्यायची नाही, त्याची झेरॉक्स काढायची आहे आणि कमीत कमी 5 वेळेस 6 वेळेस त्याच्यावरती परत रिव्हिजन मारायचं आहे. तुम्ही एक्झामला जा, तुम्हाला 100% इयरबुकचा आणि आपल्या यूट्यूब चॅनलचा नक्कीच फायदा होणार आहे. इयरबुक घेण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये फोनपे गुगल पे ओपन करा, 99 रुपयाचं पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट 96 730 58 600 या व्हॉट्सअप नंबरला स्क्रीनशॉट पाठवा. तुम्हाला PDF दिली जाईल आणि त्याची तुम्ही झेरॉक्स काढून घेऊ शकता. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. पुस्तक आहे, पुस्तकाचं नाव लिहून घ्या. हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोर्ड नावाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, प्रेम प्रकाश असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे?
प्रेम प्रकाश असं त्यांचं नाव आहे. त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. पुस्तकाचं नाव आहे हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोर्ड. ठीक आहे, पुस्तक आणि लेखक याच्या संदर्भात, पुस्तक या ठिकाणी माफ करा, पुस्तक नाही प्रश्न आहे. तर लगेच काय करूया, पुस्तक जे काही वेगवेगळे या ठिकाणी लेटेस्ट रिलीज झाले आहेत त्यांचे लेखक कोण आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. द छोला टायगर्स द अव्हेंजर्स ऑफ सोमनाथ हे पुस्तक लिहिलं आहे अमीश त्रिपाठी यांनी. ऑपरेशन सिंदूर हे पुस्तक लिहिलं आहे KJS धिल्लन यांनी. डिफरंट बट नो लेस हे पुस्तक लिहिलं आहे अनुपम खेर यांनी. दपन स्टोरीज ऑफ काश्मीर स्ट्रगल हे पुस्तक लिहिलं आहे इस्पिता चक्रवर्ती यांनी. भारतरत्न भूपेन हजारिका हे पुस्तक लिहिलं आहे अनुराधा शर्मा यांनी. डेमोक्रेसीज हर्टलँड इनसाइड द बॅटल फॉर पॉवर इन साऊथ एशिया हे पुस्तक लिहिलं आहे SY कुरेशी यांनी. विंग्स ऑफ वेलोर हे पुस्तक लिहिलं आहे स्वप्नील पांडे यांनी. अ सिक्स्थ ऑफ ह्युमॅनिटी इंडिपेंडंट इंडियाज डेव्हलपमेंट ओडेसी हे पुस्तक लिहिलं आहे देवेश कपूर आणि अरविंद सुब्रमण्यम यांनी. आणि हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोर्ड हे पुस्तक लिहिलं आहे प्रेम प्रकाश यांनी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. संयुक्त राष्ट्रांनी 2026 हे वर्ष रेंजलँड्स आणि पशुपालकांसाठी आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून या ठिकाणी घोषित केलं आहे. कोणते वर्ष, अशा प्रकारचा प्रश्न पाहिजे. पर्याय क्रमांक A 2026 हे वर्ष या ठिकाणी रेंजलँड्स आणि पशुपालकांसाठी आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केलं आहे. कोणी? संयुक्त राष्ट्रांनी. उद्देश काय तर लिहून घ्या. ज्याचा उद्देश जगातील अर्ध्यापेक्षा जास्त जमिनीवर पसरलेल्या या महत्त्वपूर्ण परिसंस्थेचे आणि तेथे राहणाऱ्या पशुपालक समुदायांचे महत्त्व अधोरेखित करणे या उद्देशाने हे वर्ष या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सुरू केली जाणार आहे? तर पर्याय क्रमांक D हरियाणा. तर हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या राज्याच्या अंतर्गत जिंद ते सोनीपत या मार्गादरम्यान या ठिकाणी पहिली भारतातील हायड्रोजनवर चालणारी ट्रेन या ठिकाणी सुरू केली जाणार आहे. ज्याचा मागचा उद्देश डिझेलवरील अवलंबित्व कमी करणे आणि कार्बन उत्सर्जन घटवणे या प्रमुख उद्देशाने या ठिकाणी ही पहिली भारतातील हायड्रोजनवर चालणारी ट्रेन जिंद ते सोनीपत म्हणजेच हरियाणा राज्याच्या अंतर्गत सुरू केली जाणार आहे. हरियाणा. स्थापना 1 नोव्हेंबर 1966. मुख्यमंत्री नायब सिंह सैनी. राज्यपाल असीम कुमार घोष. राजधानी चंदीगड. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान काळेसर आणि सुलानपूर आणि 3 महत्त्वाचे धरण कौशल्या, अनागपूर आणि ओट्टू बॅरेज. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. पटना हायकोर्टाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून अलीकडेच कोणी शपथ घेतलेली आहे, ओथ घेतलेली आहे? तर पर्याय क्रमांक C संगम कुमार साहू असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? संगम कुमार साहू असं त्यांचं नाव आहे. पटना उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी या ठिकाणी शपथ घेतली आहे. पटना सोबत सिक्कीम उच्च न्यायालयाचे सुद्धा नवीन मुख्य न्यायाधीश बनले. त्यांचं नाव आहे न्यायमूर्ती A मोहम्मद मुस्ताक असं त्यांचं नाव आहे. दोन्ही हायकोर्ट्स महत्त्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. पुढचा प्रश्न, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यांचा कार्यकाळ किती असतो? नॉन परमनंट जे काही मेंबर्स असतात त्यांचा जो काही ड्युरेशन आहे, कार्यकाळ आहे, तो किती वर्षाचा असतो? तर पर्याय क्रमांक B 2 वर्षाचा त्यांचा कालावधी असतो. 2 पॉइंट लिहून घ्या. बहरीन, कोलंबिया, काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक, लाटविया आणि लायबेरिया हे जानेवारी 2026 पासून सुरू होऊन डिसेंबर 2027 पर्यंत 2 वर्षांच्या कालावधीसाठी अस्थायी सदस्य म्हणून निवडले गेलेले आहे. त्याच्यामध्ये एकूण 5 स्थायी सदस्य आहेत म्हणजेच परमनंट मेंबर आहेत. कोणकोणते? चीन, फ्रान्स, रशिया, अमेरिका आणि UK. आणि 10 अस्थायी सदस्य आहेत. भारत 8 वेळा अस्थायी सदस्य राहिलेला आहे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, दरवर्षी जागतिक हिंदी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A 10 जानेवारीला दरवर्षी आपण या ठिकाणी जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा करतो. 2 पॉइंट लिहून घ्या. दरवर्षी 10 जानेवारी रोजी हा दिवस साजरा केला जातो, जो 1975 मध्ये नागपूर येथे झालेल्या पहिल्या जागतिक हिंदी परिषदेच्या स्मरणार्थ आहे, ज्याचा उद्देश हिंदी भाषेला जागतिक स्तरावर प्रोत्साहन देणे आणि तिचा वापर जास्तीत जास्त वाढवणे हा याच्या मागचा मेन उद्देश आहे. सुरुवात कधी झाली? 2006 मध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांनी 10 जानेवारी हा दिवस जागतिक हिंदी दिवस म्हणून घोषित केला होता. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जानेवारी DRDO स्थापना दिवस आणि जागतिक कुटुंब दिवस. 2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस. 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती, महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून. 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिवस.
5 जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस, 6 जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून, 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस, 10 जानेवारी जागतिक हिंदी दिवस, 11 जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी, 11 ते 17 जानेवारी याच्या दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह, 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस, स्वामी विवेकानंद यांची जयंती असते आणि आपल्या जिजाऊ माँसाहेबांचा देखील जन्मदिवस असतो, 15 जानेवारी भारतीय सैन्य दिवस, 16 जानेवारी छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस, 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती, 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस, 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस 2026 मध्ये आपण 77वा साजरा करीत आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस आणि शेवटचा 28 जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती. ठीक आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9. जानेवारी 2026 मध्ये कोणत्या शहरातील भागीरथपुरा भागामध्ये जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव साथीच्या रोगामध्ये रूपांतरित झालेला आहे? तर पर्याय क्रमांक डी इंदोर म्हणजेच मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मध्य प्रदेश राज्यातील इंदोर शहरातील भागीरथपुरा भागामध्ये जलजन्य आजाराचा प्रादुर्भाव साथीच्या रोगामध्ये रूपांतरित झाला आहे, कन्वर्ट झालेला आहे. पुढचा प्रश्न. रस्ते बांधणीसाठी बायोबिटुमेनचे व्यावसायिक उत्पादन करणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे? पर्याय क्रमांक सी आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर आपला भारत देश जगातील पहिला देश ठरलाय. कशासाठी? तर रस्ते बांधणीसाठी बायो बिटुमेनचा व्यावसायिक उत्पादन करणारा. तंत्रज्ञान कोणतं आहे? तर CSIR ने फ्रॉम फार्म रिसिव्ड टू रोड बायो बिटुमेन थ्रू पायरोलिसिस बरोबर या नावाने तंत्रज्ञान विकसित केलं आहे, जे शेतीमधील टाकाऊ पदार्थांपासून बायोबिटुमेन तयार करतं. बरोबर. आणि अशा प्रकारचं व्यावसायिक उत्पादन या ठिकाणी करणारा जगातील पहिला देश ठरला आहे आपला भारत देश. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणती जगातील सर्वात मोठी विद्युतीकृत रेल्वे व्यवस्था बनलेली आहे? तर परत एकदा पर्याय क्रमांक बी फॉर भारतीय रेल्वे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. नोव्हेंबर 2025 पर्यंत सुमारे 99.2% ब्रॉडगेज नेटवर्कचे विद्युतीकरण पूर्ण करून भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठी विद्युतीकृत रेल्वे प्रणाली बनली आहे, ज्यामुळे ती चीन आणि रशियासारख्या देशांच्या देखील पुढे गेलेली आहे. याच्यामध्ये जलद प्रगती केव्हा झाली? तर 2004 ते 14च्या तुलनेमध्ये विद्युतीकरणाचा जो काही वेग आहे तो 2019 ते 25 मध्ये 15 किलोमीटर प्रति दिवसापेक्षा या ठिकाणी जास्त झाला आहे. एवढी या ठिकाणी जे काही इलेक्ट्रिफिकेशन करण्याची जी काही प्रोसेस होती याच्यामध्ये जलद गती या ठिकाणी आलेली होती. शेवटचा प्रश्न. दरवर्षी जागतिक प्रवासी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? पर्याय क्रमांक ए 18 डिसेंबरला ना की 9 जानेवारीला. कन्फ्युजन होऊ शकतं. राष्ट्रीय प्रवासी दिवस आहे 9 जानेवारीला आणि जागतिक प्रवासी दिवस आहे 18 डिसेंबरला. याच्यामध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न. भारतीय लष्कराने कोणत्या मेड इन इंडिया मल्टी कॅलिबर रॉकेट लॉन्चर सिस्टीमसाठी करार केलेला आहे? अमर, सूर्यास्त्र, ब्रह्मोस की पिनाका? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. आणि या ठिकाणी ही जी काही इयरबुक आहे ही जर तुम्हाला घ्यायची असेल तर हा माझा QR कोड आहे. फक्त तुम्हाला या ठिकाणी QR कोडला स्कॅन करायचा आहे. डायरेक्ट मोबाईल नंबरला पेमेंट करायचं नाही. हा QR कोड स्कॅन करा, 99 रुपयाचं पेमेंट करा आणि लवकरात लवकर या व्हॉट्सअप नंबरला मला स्क्रीनशॉट पाठवा. 96 730 58 600 बरोबर. एवढी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे.